टीमने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलामीला जोडी पाहायला मिळते. प्रितेश कोळी आणि विनय कोहलीला आपण सलामीला पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर राज ठाकूर येताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे 12 मॅन. दोन्ही संघाचे 12 मॅन आपण रिपोर्टिंग करा. लक्ष असू द्या. गव्हाण टीम आणि जोतुम टीम दोन्ही संघाचे 12 मॅन आपण लगेच या. गोलंदाजी ट्रॅकवर राज आला. पहिलाच बॉल प्रितेश समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये चेंडू खेळून काढला. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा पार. चौकार. स्वागत केलंय. राज ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी बॅटिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात प्रितेश कोहली. गव्हाणचा एक असा खेळाडू ज्यानं फार लहान वयामध्ये पासून गव्हाण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केल्या. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू जरूर पायावर आदळला पण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हणण्यानंतर LBW स्वरूपात कोणत्या पद्धतीचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळत नाही. त्याचवेळी लेग बॅट्स परिणामी मिळाल्या जातील. या दोन धाबा इथून पाहायला मिळतील. धावपडला धाबा लागले गेले त्या 6 पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच आहे. बॅटला ब्रश झाला होता. चेंडू पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळाले आणि एकेरीत अभिनेशी संघ जाऊन पोहोचेल तो 7च्या घरात. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा त्यानंतर थोडासा पावसाळ्यात सुरुवात देखील झाली पण त्याचवेळी अंडर-25 जासे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 गत वर्षामध्ये देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. जिथे मालिकेसाठी सायकल आपण पाहिली होती पण गत वर्षामध्ये सांगितले होते की या क्रीडांगणामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे आणि आता बाईक घेऊन आलेली स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल रातचा थोडीशी जास्त उचली घेऊन जाणार पाहायला मिळाला. उंची जास्त गाठली होती चेंडूवर आणि त्याच वेळी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमनं. हाईट पॅक साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे आणि तो घेतलाय गव्हाण टीमनं. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल पाहायला मिळतोय. त्याचवेळी उंची देखील चेंडूने गाठली आणि तिसऱ्या पंचाने निर्णय दिला की अतिरिक्त उंची होती चेंडूवर एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते आणि धावपटा धावा लागले गेल्या त्या 8 धावा पाहायला मिळतात क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल श्रीरक्षक थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. अलॉंग द बॉडी चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि त्याचवेळी आणखीन एक खराब चेंडू हाताळलाय राजनं. भैरवना दुथुम आणि त्याचवेळी न्यू यंगस्टार गव्हाण पनवेल विरुद्ध उरणा मॅच त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि त्याचवेळी महत्वाची लढाई. यावेळचा बॉल आणखी एक उचली देणारा चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची गाठल्या आणि एक बाउन्सर तुम्ही टाकू शकताय पण त्यानंतर असा प्रयत्न तुम्ही करू शकत नाहीयेत. आणि पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा पाहायला गेलात तर एक्स्ट्राच्या जास्त धावा येताना देखील पाहायला मिळत असतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन मधून पुढे त्याला पाहायला मिळतात. फक्त एकच धाव इथून जोडली जाईल आणि त्या एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचले ते 11च्या घरात. पहिल्या सामन्यामध्ये कम्मालीची सुरुवात केली होती. रोहित घरातनं वरचवड्याचा खेळाडू ज्यानं 5 लागोपाठ षटकार ठोकले होते तरी देखील आपला संघ सोडून दिला. पाठीमागं क्षेत्ररक्षक सोडून दिला. पाठीमागं क्षेत्ररक्षक देखील गडबडले. चेंडू निसटला. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून जाताना पाहायला मिळतील. थ्रो थोडासा खराब आलाय. चेंडू कलेक्ट करू शकले नाही. 2 धाबा इथून आता कंप्लीट झाल्यात आणि आता तिसरीसाठी पलटतील का.
त्याच वेळी पंचांचा इशारा त्याला पाहायला मिळेल. 22च्या परिणामी मिळाल्या जातील या 2 धावा आणि आता 2 धाबीनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 14च्या घरात. 14 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. वाईट बॉल साठी कोणत्या पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये डावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला याही नंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आपण विनंती करूयात. जीवदानी धारावी आणि त्यांच्या विरुद्ध वरसपोर्ट टाकीगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण येऊन राहा. अंडर 25 असे आयोजित सचिन स्मृती चषक 2026 ची पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते आणि त्याचवेळी महत्वाची मॅच आहे. एका बाजूला तर परेश ठाकूर त्यांना पाहायला मिळतोय, समोर प्रितेश कोळी आहे. परेशचा पहिलाच बॉल शरीराच्या थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला. जास्त वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. परेश त्याच्या फटक्यांसाठी तर ओळखला जातो पण त्याची गोलंदाजी नेहमी चांगलीच पाहायला मिळत असते. असा हा गोलंदाज कधी कधी जास्त बाहेर जाणारे चेंडू पाहायला मिळतात, कधी कधी जास्त आतमध्ये आणणारे चेंडू देखील तो हाताळत असतो. कधी कधी लेग कटर पाहायला मिळत असतात. सातत्याने अनेक वेळा क्रीडांगणामध्ये गोलंदाजीमध्ये देखील मातबर असलेला परेश गोलंदाजी ट्रॅकवर आला. यावेळचा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल त्यांना पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप एरियामध्ये क्षेत्ररक्षक अगोदरच तैनात करण्यात आले. सिंगल रन्स कंप्लीट करण्यात आले आणि त्याचवेळी 2 धावा देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावांनी आता संघ जाऊन पोहोचला तो 18च्या घरात. क्रीडांगणामध्ये काही आज अंडर 13चे 13 वयाचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाले. त्याचवेळी 14, 15 याही वयाचे खेळाडू खेळताना आज पाहायला मिळाले. यावेळचा बॉल अगदी पॅरल फटका पाहायला मिळाला. जमिनीला समान असला फटका एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं मिळतील धावा. 4 धावा मिळाल्यात. काय फटका पाहायला मिळाला. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने आडव्या बॅटनं चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. प्रितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय, संघाचा कॅप्टन आणि त्याला ठाऊक आहे क्रीडांगणामध्ये तर धावांची गरज आहे कारण समोर परेश आहे. 3 षटकांमध्ये 40-45 धावा बनाव्या लागणार आहेत. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला. वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. गिरकी घेणारे चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर परेश आला आणि त्याचे चेंडू आतमध्ये वळले देखील जात आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना सध्या परेशला पाहतोय. यावेळचा बॉल स्लोवर वन पाहायला मिळतोय. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आणि वारंवार हाच सातत्यानं प्रयत्न करताना परेश ठाकूर पाहायला मिळत असतात. त्यांनी देखील सांगितलं त्याच्या बाईटमध्ये की यंदा बऱ्याचशा स्पर्धा मी देखील खेळलोय, बऱ्याचशा प्रीमियर लीग खेळताना पाहायला मिळाला परेश. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये कारच्या रेसिंग मधले असलेला परेश क्वालिफाय झाला आणि त्यानंतर कार त्याला मिळाली नाही. पण बऱ्याचशा स्पर्धा असा देखील खेळला परेश की एका पॉईंटनं गत वर्षामध्ये धाकटुलीच्या नाईट क्रिकेटच्या मॅचेस मध्ये एका पॉईंटनं या खेळाडूची बाईक देखील गेली होती. एक झेल सोडला होता गावठाण टीमने आणि तो झेल सोडल्यानंतर त्या खेळाडूने एक धाव काढली होती आणि तिथे परेश ठाकूरची बाईक देखील गेली होती. बरीचशी किस्से परेशा क्रिकेटच्या पटलावरमध्ये पाहायला मिळतात. संघर्ष नेहमी त्याचा चांगला पाहायला मिळाला. लहान वयापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये याच क्रीडांगणामध्ये त्याला मिळालेली स्वप्नातली पहिली बाईक पाहायला मिळते. पण त्याच वेळी परेश विरुद्ध लॉंग ऑनच्या डोक्यावर आणखीन एक फटका सजवलाय. प्रितेश कोळीच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. शेवटच्या बॉलवर षटकार आले आणि धावसंख्यात पाहायला मिळते ते 29 धावा. बिनबाद 29. एक चांगला स्टार्ट, एक चांगली सुरुवात करून दिली. महत्वाची ही मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कमालीची सुरुवात करत असताना पाहायला मिळाले. गव्हाण संघ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये कळतोय. त्याचवेळी परेश ठाकूरच्या विरुद्ध देखील चांगल्या धावा त्यांना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर दक्ष नवनाथ ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. दक्ष ठाकूर आले. नवनाथ ठाकूर यांचे सुपुत्र आहेत आणि दुतुम संघासाठी देखील अनेक वेळा चांगली कामगिरी करणारी नवनाथ ठाकूर यांची सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दक्ष पाहायला मिळतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने जाताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट होईल का. पण त्याच वेळी क्षेत्ररक्षकाला फंबल करून चेंडू निघून गेला. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा आणखीन 4. पहिल्याच बॉलवर दक्षचं स्वागत केलं आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4. 33 धावा आपल्याला लागले गेलेत. भैरवनाथ दुतुम कित्येक वर्ष एकाच नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळाला. बऱ्याचशा स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये युवा जनरेशनचे खेळाडू खेळताना पाहायला मिळाले.
त्याचवेळी जर पाहायला गेलं तर चंद्रकांत ठाकूर, निलेश ठाकूर यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. परेश ठाकूरनं चांगली साथ दिली. सिद्धेश ठाकूरची आपण षटकं पाहिली. प्रणित ठाकूरला आपण खेळताना पाहिलं. बरेचसे असे खेळाडू ज्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. रोहित करत त्यामध्ये बरसला. परेशची चांगली साथ मिळाली. युवांना एकत्र केलं आणि भैरवनाथ दुतुम संघाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. निलेश 11 जावळीची नाईट क्रिकेट स्पर्धा या संघाने गाजवली. तथा पाहायला गेलं तर बामण डोंगरीची एक सर्वाधिक मोठी स्पर्धा गोपाळ शेट नाईक या स्पर्धेमध्ये सिद्धार्थला मिळालेली बाईक असेल. त्याचवेळी परेशला मिळालेली दुसरी बाईक पाहायला मिळाली. अशा अनेक स्पर्धा या खेळाडूंना या संघाने गाजवल्या. तसा दुतुम संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पण त्याच वेळी मोठा फटका खेळत असताना लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. त्याने टिपलाय जेल. मानसते टिपलाय जेल. आणखीन एक विकेट. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे न्यू यंगस्टर गव्हाण संघाला. खेळाडू होईल बाद. अजूनही इथपर्यंत आला नाहीये. जतीन कोहली त्यांना पाहायला मिळतात. जतीन कोहली आले. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. यावेळचा बॉल आणि आता लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. त्यानं सोडलाय जेल. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावाचा षटकार. झाडा जरी डायरेक्ट बॉल लागला तरी षटकार आहे. टप्पा पडून जरी बॉल लागला तरी देखील षटकार. चौकार दिला जाईल. टप्पा पडला आणि झाडाला लागला तर चौकार. डायरेक्ट पडला झाडावर तर षटकार. या गोष्टी लक्ष असू द्या. जतीन कोहली आले आणि जतीन कोहलीच्या बॅट मधून षटकारच पाहायला मिळाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला गेलात तर चांगले तर फटकेबाजी होताना पाहायला मिळते. बॅटिंग चांगली झाली. 39 धावा आपण लागले गेल्यात. हाच आपण ही चर्चा केली की 40-45 पर्यंत जाऊन पोहोचेल का गव्हाण संघाने. तर त्याच दिशेने जाताना पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल थोडासा खालीच राहिला. बॅटच्या फ्लो मध्ये येताना पाहायला मिळाला नाही. बॅटच्या रेट पासून थोडासा दूर ठेवला. अगदी चांगल्या टप्पर गोलंदाजी करत असताना आता दक्षला पाहत आहे. षटकांत लगेच वापसी देखील केली जाते. मोठी पटके येताना पाहायला मिळत असतात. बरेचसे कीर्तिमान विक्रम रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळाले. ज्यावेळी सांगितलं जे सर की 58 धावा होताना देखील आम्ही पाहिल्यात. त्याच वेळी यावेळचा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण 22 परिणामी मिळत जाईल. आणखी एक धाव. एक धावणे संघ जाऊन पोहोचलाय तो 40च्या घरात. पनवेलच्या क्रीडांगणामध्ये दीपू माळीने 33 धावा देखील याच रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या. एका षटकामध्ये 33 धावांची गरज असतात. 33 धावा त्याच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला होत्या. 41 धावा कदाचित त्याने देखील कुठल्या होत्या. पण यावेळी शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. दक्ष ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. मिड विकेट एरिया मधून चेंडू निघून गेला. वाईडिश लॉंग रिलीज मध्ये राज येताना पाहायला मिळतात. सिंगल आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि आता थ्रो देखील खराब येताना पाहायला मिळाला. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट आणि आता क्रीडांगणामध्ये रबर बॉल नाही तर फुटबॉल चालू आहे. जिथे 2च होत्या तिथे तिसरी नाही 4 आणि आता कदाचित 5 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 5 धावा कंप्लीट केल्यात शेवटच्या बॉलवर. 5 धावा येताना पाहायला मिळाल्यात. या 5 जमिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 45च्या घरात. न्यू यंगस्टर गव्हाण संघ जाऊन पोहोचलाय 45च्या घरात आणि टार्गेट असेल भैरवनाथ दुतुम संघासमोर 46 धावांचं. चला जीवदानी धारावी टीम एका बाजूला भावेश नाईक तर दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील पाहायला मिळतील. आणि महत्वाची मॅच चैतन्य पाटील पाहायला मिळतील. सर्वाधिक मागणी या खेळाडूला. कालच्या रात्रीमध्ये महाडमध्ये जाऊन देखील मॅन ऑफ द सिरीज ज्याने पटकावली. आणि चैतन्य पाटीलच आला कॅप्टन. आणि चैतन्य पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आता नाणेफेकीचा कॉल करूयात. गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया या कंपनीमध्ये कार्यरत असलेली आमची चैतन्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध धारावी.
टॉस जिंकलाय वरस्फोट टाकीगाव टीमनं. महत्वाची ही मॅच. चला पण 45 धावा होताना पाहायला मिळाल्यात. एक मोठी स्पर्धा उद्याच्या दिवसामध्ये देखील तेवढीच मोठी संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या ग्रामीणचा लॉट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आज अंडर-25 चा लॉट खेळताना पाहायला मिळाला. त्याचवेळी उद्या देखील टाकीगाव संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आरोही 11 टाकीगाव आणि त्यांच्या विरुद्ध फुंडे अशी पहिली मॅच असेल. दुसरी मॅच असेल सिद्धार्थ 11 बामणनुरी त्यांच्या विरुद्ध एरोली कोडीवाडा. त्यानंतर पुन्हा एकदा स्वर्गीय रामबाळू पाटील प्रतिष्ठान वरद आणि विनोद स्पोर्ट चिर्ले आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 मोठीजी, भूमी 11 बोनकोडे त्यांच्या विरुद्ध विन्नणे, बाजार अली मनोर घनसोळी आणि डिंगनोंग माहुल कोलीवाडा. उद्याच्या दिवसामध्ये देखील 10 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. 45 धावा दापटा लागले गेलेत. पहिलाच बॉल स्मॅक से करेंगे सबका स्वागत. परेश ठाकूरच्या बॅट मधून आजच्या दिवसातील 12वा षटकार त्याला पाहायला मिळतोय. 12वा षटकार परेश ठाकूर ठोकलाय. मागील इनिंग जणू काही कंटिन्यू मागील सामन्यामध्ये नॉट आउट 73 धावा परेशच्या बॅट मध्ये त्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि तीच इनिंग आता कंटिन्यू ठेवताना पाहायला मिळतोय. परेश कमालीची सुरुवात केली. आज पाहायला गेला तर त्याच्या बॅट मधून अगदी 12 षटकार त्याला पाहायला मिळाले. 14 बॉल मध्ये त्यानं मागील सामन्यामध्ये 73 धावा बनवले होते आणि या सामन्याला तशीच सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर विनय कोळीच्या विरुद्ध षटकार त्याला पाहायला मिळाला. आणखीन एक व्ही शेप मध्ये खेळला. वाईट डिस्लॉंग ऑनच्या डोक्यावरून परेश ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार परेशच्या बॅट मधून 13 षटकार वैयक्तिक आजच्या दिवसामध्ये खेळत असताना परेश ठाकूर पाहायला मिळालेत. विस्फोटक इनिंग आणि नेहमीच त्याची या बॅटिंग साठी परेश ठाकूर ओळखला जातोय. सलग तिसरा पाहायला मिळेल का? डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. आणखीन एक सलग तिसरा षटकार. परेश ठाकूर ऑन फायर. 14वा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आज 14 षटकार परेश ठाकूर ठोकलेत आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्याचा विक्रम परेश ठाकूरच्या नावावर पाहायला मिळतोय. याच क्रीडांगणामध्ये रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये परेश ठाकूरला पहिली बाईक मिळाली होती आणि जणू काय तीच इनिंग आता खेळत असताना आपल्याला परेश पाहायला मिळतात. आणखीन एक
4 चेंडूवर 4 चौथा षटकार. विस्फोटक बॅटिंग. 15 षटकार आजच्या दिवसामध्ये परेश ठाकूरच्या नावावर पाहायला मिळतात. 4 चेंडूवर 4 सलग षटकार मारण्याचा विक्रम परेश ठाकूरने केलाय. संघाला नेऊन ठेवले 24च्या घरात. आज प्रत्येक येणारा चेंडू जणू काय सीमारेषा पलीकडे पाठवायचा याच ध्येयानं परेश ठाकूर क्रीडांगणाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात. त्याच वेळी पाहायला गेलात तर सध्या विस्फोटक बॅटिंगसाठी हाच परेश ओळखला जातोय. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर देखील बोलबाला पाहायला मिळाले. हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहत बसलाय. 5 चेंडू आणि 5 षटकार मारण्याचा विक्रम परेश ठाकूरने केलाय. 5 बॉल मध्ये 5 षटकार. तब्बल 5 बॉल मध्ये 30 धावा परेश ठाकूरने एकट्यानं कुठल्यात. 6 बॉल मध्ये 6वा षटकार पाहायला मिळणार का या क्रीडांगणामध्ये. अंडर 25 जासई आयोजित सचिन स्मृतीचे संघ जासई 2026 स्पर्धा आणि 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील का आज. 6 चेंडू 6 षटकार. एकदा टाळ्या होऊन जाते परेश ठाकूर साठी. आज ज्याच्या नावावर विक्रम पाहायला मिळेल. 6 चेंडू 6 षटकार. तब्बल 17 षटकार त्याच्या नावावर पाहायला मिळाले. दुसरी मॅच परेश करतोय आणि त्याच्या बॅट मधून 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्युनियर कृष्णा सातपुते क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळला आणि कमालीची बॅटिंग परेश ठाकूरने केलंय. आणखी 10 धाबांची अवघी गरज. सहजरित्या खेळलाय परेश. त्यानं सांगितलं की उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये माझी कार गेली, बऱ्याचशा ठिकाणी माझ्या बाईक गेल्या, पण पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 1 ते 2 बाईक मला जिंकायचे आहेत आणि आता तशाच रीतीने तो खेळला. 6 बॉल 6 षटकाराचा आणखी एक नोंद झाल्या परेश ठाकूरच्या नावावर. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा कदाचित 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या पेजवर त्यांच्या चॅनलवर ही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होईल आणि अनेक त्याला व्ह्यूवर्स पाहायला मिळतील. सर्वाधिक व्ह्यूवर्स असलेल्या चॅनलचा मागील हप्त्यामध्ये 15 लाखाचा पल्ला त्यांनी पार केलाय. 7 बॉल आणि 7 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय परेश ठाकूरनं. काय बॅटिंग करतोय. सिंगल डबल्सनं सामना जिंकवायचा नाहीये, षटकार मारूनच जिंकवायचा आहे आणि आता सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. पण आता कदाचित परेशला रबर बॉलचा बॉल कदाचित फुटबॉल दिसत असेल. 7 बॉल 7 षटकार मारण्याचा विक्रम. 18 षटकार एकूण टोकलेत परेश ठाकूरनं. आणखीन एक फटका सजवला डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. सामना 8 बॉल 8 षटकार. 8 चेंडूवर 8 षटकार मारण्याचा विक्रम केला परेश ठाकूरनं. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 1 मॅन शो. चला गव्हाण संघाचे संघनायक प्रितेश आपण अजून कमिटी संपर्क साधा. 8 बॉल 8 षटकार मारणारा परेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि 100 धावा देखील कंप्लीट झाल्यात. परेश एकदा जोरदार टाळ्या होत्या परेश साठी. विस्फोटक बॅटिंग केलाय.